जो रेल्वेचा झालेला जो अपघात आहे आणि हा अपघात आणि या संदर्भातली वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये 10 पेक्षा जास्त पेशंट्स जे आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि ज्या सर्व रुग्ण जे तिथे आहेत त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा केल्यानंतर असं लक्षात येत आहे की 2 रेल्वेच्या गाड्या ह्या अत्यंत जवळ आल्या आणि पुढच्या डब्यामधील काही मंडळी पाठच्या डब्यामध्ये असणाऱ्या लोकांवरती ती खाली पडल्यानंतर पाठच्या डब्यावरच्या लोकांवरती आपटली. काही लोक रेल्वेच्या आत पडली त्यामुळे त्यांना कमी लागला आणि काही लोक रेल्वेच्या बाहेर पडली. सर्व प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर हे लक्षात आलं की आतापर्यंत 4 जण जे आहेत त्यांना हे दुर्दैवी असं त्यांना मृत्यू झालेला आहे. या ठिकाणून 2 जे रुग्ण होते की जे ज्यांना डोक्याला मार लागला होता त्यांना ज्युपिटरमध्ये हलवण्याच्या संदर्भातला निर्णय तिथल्या मेडिकल ऑफिसर्सनी घेतला. त्यामुळे तिथेही ज्युपिटरमध्ये त्यांच्यावरती तज्ञ डॉक्टर्स आणि सगळी मंडळी ही उपचार करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. परंतु त्यांची परिस्थिती जी आहे ती अत्यंत बिकट आहे असं ज्युपिटरच्या असणाऱ्या डॉक्टरचं म्हणणं आहे. इथे असणारे सर्व रुग्ण जे आहेत ते रुग्ण त्यांच्यावरती तातडीने इलाज सुरू झालेले आहेत. तज्ञ डॉक्टर्सही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या सर्वांवरती इलाज हा सुरू झालेला आहे. त्यामुळे झालेली घटना आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पिकअप ओव्हर्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी ही नोकरदार वर्गांची असते आणि एखादी जरी ट्रेन लेट झाली तर दुसऱ्या असणाऱ्या ट्रेनवरती येणारा लोड आणि कामावरती जाण्याची असणारी घाई या सगळ्या गोष्टी आणि त्या व्यतिरिक्त जे बऱ्याच वेळेला लक्षात आलंय की कामावरती घेऊन जात असताना आपला स्वतःचा टिफिन किंवा कागदपत्र त्या सॅगमध्ये पाठीशी लावलेले असतात आणि मग त्यामुळे कदाचित दिवशी या ऍक्सिडेंट होण्याची सर्वात जास्त जी भीती आहे ती त्यामुळे असते. कशामुळे झालं किंवा काय कारण आहे हे नंतरच्या काळामध्ये नक्की लक्षात येईलच. परंतु थोडस यामध्ये आम्ही सुद्धा रेल्वेशी बोलणार आहोत. रेल्वेच्या हायर ऑथॉरिटीशी बोलून की हे दरवाजे जे आहेत ते जसे मेट्रोला रेल्वेला जसे ऑटोमॅटिकली बंद होतात त्याच पद्धतीने जर येणाऱ्या काळामध्ये करता आले तर अशा ट्रेन मधून पडण्याच्या ज्या घटना आहेत किंवा दुर्घटना आहेत त्या कुठेतरी आळा बसू शकतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून रेल्वेने सुद्धा पाऊल उचललं पाहिजे. कारण एखाद्याचा अपघात होणं एका पूर्ण कुटुंबावरती फार मोठं संकट येत असतं. घरचा तरुण कमवता तरुण हा त्या कुटुंबातून जात असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने बघणं हे गरजेचं आहे.
नक्कीच या संदर्भामध्ये लवकरच उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व लोकप्रतिनिधी किंवा रेल्वे प्रवासी संघटना आम्ही सगळीजण त्यासाठी नक्कीच पाठपुरावा ज्याला म्हणतात तो पाठपुरावा नक्की करू. परंतु एकंदरीत झालेली दुर्घटना ही अत्यंत शोकनीय आहे असं मला वाटतं. सर, जेवढ्या झपाट्याने कळवा असेल, मुंब्रा असेल, मुंबा असेल या शहराचा जो लोकसंख्या वाढलाय तेवढ्या त्या अनुषंगाने रेल्वेने यापूर्वी किंवा आतापर्यंत तेवढा विचार केला की सेवा वाढवल्या. खरं तर आपल्याला माहिती आहे की रेल्वे आणि रेल्वेचं प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीने पिकअप अवर्समध्ये रेल्वे त्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत यासाठी नवीन लाईन्स टाकणं वगैरे या सगळ्या गोष्टींचे काम सुरू आहे. अंतिम टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. परंतु त्यालाही अधिक गती मिळावी यासाठी फार जोरात प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण या अपघाताचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. मेट्रोचं जाळं सर्व ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून असावं असं नेहमीच केंद्र आणि राज्याच्या शासनाला वाटलं आणि म्हणून सर्व ठिकाणी तसं जाळं पसरवण्याचं कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याला सुद्धा गती लवकर मिळाली पाहिजे की जेणेकरून थोडंसं ज्याला म्हणतात की गर्दी जी आहे ती रेल्वेवरती डिपेंडेंट असणारी जी मंडळी आहे प्रवासासाठी ती थोडीशी मेट्रो सारख्या